आजपासून इस्लामपूरचं नवं नाव ईश्वरपूर. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बावनकुळेंनी मानले अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे आभार. पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर भर दिवसा तरुणाची हत्या. पुण्यातल्या माया टोळीचं कृत्य. बाजीराव रोड खून प्रकरण पूर्ववैमनस्यातूनच घडल्याचं समोर. एफआरपी थकवल्यास साखर कारखान्यांचा परवाना रद्द करणार. साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा. राज्यातल्या 7 कारखान्यांनी थकवली एफआरपी. नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कैलास पान गव्हाणे यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवलं. पावसामुळे द्राक्ष बागेला मोठा फटका बसल्याने नैराश्यात. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात. पॅसेंजर ट्रेनला मालगाडीची टक्कर. ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर्स आक्रमक. सायन केईएम रुग्णालयासह राज्यातल्या डॉक्टरांचा संप. रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात. महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार. ईडीचा रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपला दणका. 3081 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 42हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त. संपूर्ण देशभर डिजिटल अरेस्ट प्रकरणात 3000 कोटींची लूट. सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालातली माहिती. जास्तीत जास्त चोरांच्या टार्गेटवर ज्येष्ठ नागरिक.